थंडीच्या थंडगार वातावरणात आज मी छानपैकी असं वांग्याचं झमझमीत चमचमीत असं तिखट स्पायसी हिरव्या मिरचीच्या वाटणामधलं हे वांग्याची भाजी बनवली। इतकी टेस्टी, चवदार आणि झणझणीत ही भाजी तयार होती। खाता क्षणी तुमची भूक वाढेल आणि मन इतकं तृप्त होईल की सारखं सारखं तुम्ही अशा पद्धतीने नक्की बनवताल। तर बघू शकता इतकी छान आज मी मस्त वांग्याची भाजी बनवली आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा, आवडलं तर लाईक करा आणि ट्राय नक्की करा अशा पद्धतीने वांग्याची भाजी। तर चला बघूया आपण ह्याला बनवायची कृती। तर इकडे मी 2-4 वांगे म्हणजे 4-5 वांगे घेऊन आलेले आहेत। मस्त स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आपल्याला ह्याला कटिंग करायचे आहेत। हे असे वांग्याचे खूप प्रकार भेटतात, म्हणजे लहान मोठे जांभुळ्या कलरचे भेटतात। तुम्हाला जसे आवडतील तसे वांगे इकडे घेऊन यायचे 4-5 आणि देठ जर काढायचे असतील तर थोडे थोडे कट करायचे। एक मी वाटण केलेलं आहे, पाहू शकता। ह्या वाटणाने खरी चव येते वांग्याला। ह्याच्यामध्ये मी शेंगदाणे, लसूण, हिरव्या मिरच्या 4-5 टाकल्यात, 4-5 लसणाच्या पाकळ्या, छोटासा अद्रकचा तुकडा आणि थोडेसे शेंगदाणे टाकलेत। हे ना गरम तव्यावर थोडंसं भाजून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये किंवा उखळमध्ये ह्याचा एक ठेसा बनवायचा। सुक्का बनवायचा, अजिबात पाणी टाकायचं नाही। खूप चवदार अशी भाजी बनते। त्यानंतर इकडे एक बारीक चिरलेला कांदा, एक बारीक चिरलेलं टमाटर घेतलेलं आहे। हे जरा आता साईडला ठेवायचं। वांगे कटिंग करून घ्यायचे। तर वांगे आपण चांगल्या प्रकारे जरा कटिंग करून घेऊया। हे असं एक प्लेट घ्यायचं किंवा पोलपाट वगैरे घ्यायचं आणि त्याच्यावर आता वांगे आपण कटिंग करायचं। तर वांगे काळे पडू नये म्हणून थोडंसं वाटीमध्ये थंड पाणी घ्यायचं, त्यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं। काय होतं, अशाने वांगे ना काळे पडत नाही। वांगा असू बटाटा असू, मसाला वगैरे परतता वेळेस थोडा वेळ लागतो, तोपर्यंत असं पाण्यात ठेवायचं। हे अशा वांग्याच्या मी 4 फोडी करते। तुम्हाला जसं आवडतील तशा कटिंग करा, गोल आकार किंवा चौकोन आकार, छोटे छोटे कसे आवडले तसे करू शकता। मी वांग्याच्या अशा 2-2 फोडी म्हणजे 4 फोडी करायच्या एका वांग्याच्या। हे बघा, हे असं कटिंग करून घ्यायचं। आता वांगं म्हणलं की सगळ्यांचंच फेवरेट आहे आणि काय करायचं असं सुचतं लगेच की भरलेलं वांगं करावा का डाळ वांगं करावा का काळं मसाल्याचं वांगं करावं, खूप प्रश्न उभं राहतात। तर आज मस्तपैकी अशी गावरान पद्धतीने मी वांग्याची भाजी करते। तर मी हे पाण्यामध्ये ठेवले, सगळे वांगे कटिंग केलेत आणि हे पाण्यामध्ये आता ठेवून दिलेत, म्हणजे काळे पडणार नाही जोपर्यंत मी मसाला परतून घेते। हे असं ठेवून घ्यायचं। हवं तर याच्यामध्ये एक बटाटा उभा कट करून सुद्धा घेऊ शकता। आता कांदा टमाटे कट केलेले आहे, थोडंसं वाटणसुद्धा केलं आहे। कढईपर्यंत जाऊया। आता याच्यामध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे। कढीपत्त्याची पानं टाकू शकता आणि कांदा टमाटर हे याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि नरम सॉफ्ट होईपर्यंत, रंग चेंज होईपर्यंत याला फ्राय करायचं। थोडंसं फ्राय झालं की लगेच आपण जे वाटण केलं आहे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं। काय होतं, लगेच टाकलं ना म्हणजे भरपूर वेळ भेटतो, कांदा टमाट्याला परतण्याला पण वेळ भेटतो आणि मसाला पण चांगला परतला जातो। म्हणून आता मी लगेच टाकून घेते जे आपण वाटण केलं आहे ते। हे बघा, आणि मसाला आणि हे वाटण चिटकू नये म्हणून थोडंसं अगदी ह्या मिक्सरच्याच भांड्यामध्ये पाणी टाकायचं, जेणेकरून काय होतं ना, मसाला आपला हा खाली चिटकत नाही। तर मी थोडंसं पाणी टाकते, मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे, त्याच्यातलं थोडंसं पाणी याच्यामध्ये टाकायचं आणि मसाला चांगला परतून द्यायचा। आणि असं केल्यामुळं बघा, कांदा टमाटा अजून परतलेला नाही व्यवस्थित, तर मसाल्यासोबत कांदा टमाट्याला पण वेळ भेटतो, चांगलं परतून निघतो आणि मसाला तर आपला परतलाच जातो। हे बघा, थोडंसं मी पाणी टाकलेलं आहे इथं आणि अशा टमाट्याच्या फोडी जर मोठ्या मोठ्या कटिंग करण्यात आल्या असतील तर थोडंसं याला प्रेस करून कट करायचं। होतं माझ्याकडून असं आणि होतंच असं कधी कधी आपल्याकडून की टमाटर जरा मोठं काटण्यात येतं। आता आपण याच्यामध्ये काय करायचं, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला पावडर आणि 1 चमचा हळद टाकायची। लाल मसाल्याचा वापर करायचा नाही कारण आपण इकडे मिरची वापरली। आता हे सगळं साहित्य टाकले, मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। हलक्या हाताने मिक्स करायचं, चांगलं याला तेल सुटेपर्यंत मिक्स करून घ्यायचं। लागलीच गरज चिटकत असेल मसाला तर थोडंसं पाणी टाकायचं। पाणी टाकल्यामुळं काय होतं, छान ग्रेव्ही तर तयार होतीच, दुसरी गोष्ट मसाला न चिटकता चांगला परतला जातो। थोडं थोडंच पाणी टाकायचं, जास्त नाही। बघू शकता मी अगदी थोडं थोडं पाणी टाकून मस्त ही ग्रेव्ही तयार करत आहे। हे असं टमाट्याला थोडंसं फ्रेश करते कारण की मोठं कट झालेले आहेत थोडेसे।
तर पाहू शकता किती सुंदर अशी मस्त थिक ग्रेव्ही आपली हिरवीगार तयार झालेली आहे वांग्याच्या भाजीची. याच्यावर झाकण ठेवायचा, तेल सुटेपर्यंत मंद आचेवर फ्राय होऊन द्यायचा मसाला. हे बघा, 1-अर्धा मिनटं फ्राय होऊन द्यायचं, असं चांगलं तेल सुटेपर्यंत फ्राय करायचा. पाहू शकता किती मस्त आपला हा झणझणीत चमचमीत गावरान मसाला तयार झाला आहे. गावाकडे अशा पद्धतीचे वांगे भरपूर म्हणजे बऱ्याच ठिकाणी खायला भेटतात असे, आणि आमच्याकडे तर खूपच असे वांगे बनवले जातात. ते हे बघा किती मस्त मसाला तयार झाला आहे वांग्याचा. भरलेला वांग करण्यापेक्षा ना ही भाजी ट्राय नक्की करून बघा. ते चवीनुसार मीठसुद्धा इथं टाकायचं. नंतर वांग्याच्या फोडी टाकल्या आणि वरून जर मीठ टाकलं तर मग ते कमी जास्त होऊ शकतं. त्यामुळं मसाला ग्रेव्हीमध्येच मीठ टाकायचं अंदाजाने. तर आता हे सगळं मीठ मसाला ग्रेव्हीमध्ये मी मिक्स केलेलं आहे. आता वांग्याच्या फोडी सगळं पाणी काढून घ्यायचं आणि मग ह्या वांग्याच्या फोडी सगळ्या आपल्या मसाला ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचं. छानपैकी कोटिंग लागून द्यायची, इतकं व्यवस्थित मिक्स करायचं. गॅस स्लो ठेवायचा, नाहीतर चिटकलं जाऊ शकतं लगेच. हे असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थितपणे. सगळ्या मसाल्याची कोटिंग ह्याला बसली पाहिजे. एक चव लागते चांगली. मग थोडा वेळ जरी वाफ दिली आणि नंतर थोडंसं पाणी टाकायचं. हे बघा मी थोडंसं मिक्सरच्याच भांड्यातलं ते पाणी टाकलं मसाल्याचंच, चांगली चव येते आणि वांग्याला. आणि हे असं मिक्स करून घ्यायचं, झाकण ठेवायचं, द्यायचे याला फक्त 1-2 मिनटं मंद आचेवर. एक उकळी आली की असं चारी बाजूनी जरा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. 1-2 मिनटातच ही भाजी आपली तयार होती. असं चिटका लागलं की थोडंसं पाणी टाकत राहायचं, जास्त नाही टाकायचं. आता तुम्हाला जर ग्रेव्हीमध्ये रस्सा आवडत असेल तर थोडंसं पाणी टाकून मग रस्सा पण करू शकता. मी थोडंसं ओलसर ठेवते, म्हणजे रस्सा ठेवते. काय होतं कधी कधी भातासोबत पण खायचं मन होतं. तर पाहू शकता 1-2 मिनटातच आपली ही भाजी वांग्याची तयार झालेली आहे. झमझमीत चणचणीत अशी तिखट गावरान पद्धतीची ही वांग्याची भाजी. गरमागरम भाजी बनवायची, भाकरीसोबत राईससोबत तुम्ही याला खाऊ शकता. तर पाहू शकता मी जवळून सर्व करून दाखवते तुम्हाला. इतकी भारी टेस्टी चवदार ही वांग्याची भाजी अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा. थंडीच्या दिवसामध्ये ना झमझमीचं असं खायला जर भेटलं ना तर खूप छान वाटतं. सोबत बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी असेल ना तर मग आनंदच वेगळा. हे बघा किती सुंदर असा हिरवागार मसाल्यामध्ये आपण हे वांगे केलेले आहेत. पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटले. पाहू शकता ही अशी भाजी तुम्ही टिफिनला सुद्धा नेऊ शकता. कोणी पाहुणे आले तर त्यांना सुद्धा ही टेस्टी भाजी करून देऊ शकता खायला. तर कशी वाटली तुम्हाला आजची आपली ही वांग्याची भाजी? भरलेलं वांगं तर नक्की एक टाईम तुम्ही विसरून जाता आणि इतकी टेस्टी भाजी लागते. भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. असेच छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईबर करा.